युवकांचा उपयोग माथे भडकवून राजकारणासाठी केला जाऊ नये असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधी यांच्या आंदोलनावर निशाणा साधलाय। पक्षीय बांधणी करताना युवकांच्या मनात संभ्रम आणि राग निर्माण करून त्यांचे माथे भडकवणे योग्य नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। आजच्या पिढीला आपल्या विरासत, संस्कार, संस्कृतीसोबतच ज्ञान, विज्ञान आणि आधुनिकतेची जोड देत समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध भारताकडे नेलं पाहिजे, हीच आपली परंपरा असल्याचंही ते म्हणाले। सर्व राजकारण्यांनी युवकांना मजबूतीने पुढे नेलं पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे, मात्र युवकांचे माथे भडकवण्याचं काम होता कामा नये असं आवाहनही बावनकुळे यांनी केलंय। तरुणाचा उपयोग, युवकांचा उपयोग त्यांचे माथे भडकावून हा राजकारणाकरता होऊ नये। आपल्या पक्षाची पक्षीय बांधणी ही केवळ अशा पद्धतीचं युवकांच्या मनात संभ्रम तयार करून, त्यांच्या मनात राग तयार करून त्यांचे माथे फिरकवणे, माथे त्यांनी भडकवणे हे जे सुरू आहे ते काही योग्य नाही। आजच्या पिढीला आपली जे विरासत, संस्कार, संस्कृती आहे आणि ज्ञान, विज्ञान आहे, आधुनिकता आहे, याकडून समृद्ध महाराष्ट्राकडे, समृद्ध भारताकडे नेलं पाहिजे, ही आपली परंपरा आहे, हेच केलं पाहिजे। सर्व राजकारण्यांनी युवकांना मजबूतीनं त्यांना पुढे नेलं पाहिजे आणि युवकांचे जे काही प्रश्नाचे सुटले पाहिजे, पण त्यांचे माथे मात्र भडकावू नये। राहुल गांधीचा प्रयत्न हा माथे भडकवण्याचा आहे, त्यामुळं त्यांचं आंदोलन हे